निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आई तुळजाभवानी ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय हा होता की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मी देवीची जी पूजा करतो त्या महालक्ष्मी देवीची कहाणी. तर मग चला सुरुवात करूया. पण त्या अगोदर आई तुळजाभवानी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी दैवे नमः. ओम श्रीं क्लूम ओम धनद धनदेही माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिपायच भवन्तु तत्वप्रसादान्मे धनधान्यदी संपदा. ओम ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापारयुगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच झाला. पुढे भाग्य उजळलं. भद्राश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली, दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाली, 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र आली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पावलं टाकत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तशात खोकलाही मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं, राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतायत, त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला ग कशा भेटणार त्या, तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उन्हं बोलतील, मैत्रिणी तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोड्या वेळ, मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारील ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारतोय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली, वकाठी टेकीत टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वासा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गळगळ फिरले, कपाळावर आढ्याव माडल्या आणि ती तडकन निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. पुढे सौखाने संसारी सुरू झाला तिचा. पुढे मार्गशीर्ष महिन्याला पहिल्याच गुरुवारी शांबाला लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधान चालू लागला. पण भद्रश्राव व सूरजचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला
दिसायला लागले. शत्रून भद्रस्रावाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रस्रावाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळले, पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उपत होता तसाच मावळत होता. रानामनात हिंदून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रस्रावाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रस्रावांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधारानं माणसं पाठवली, रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं, मानसन्मान केला, नवी वस्त्र दिली, वगळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला. जावयाला जसं सुचवलं भद्रस्राव मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावायने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढला. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्यानं सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजाचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती तिथून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरीवर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती माहली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबालेनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग एक पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मी व्रताचा वासा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तीनं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. शांबालेला उपवासच होता. ती कडकडीत कधी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वासा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं होतं. नोकराजवळ ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाची खडे. अगं वेडे, हे मिठाची खडे कशाला? इथं नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण ही मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हिरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धान्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रावाकडे पाठवले व त्यानं ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रस्रावाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रस्रावांना आपली अनुमती दिली होती. मालाधाराने आपल्या मुख्य सेनापतींना तो ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रस्रावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापती सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली, पण मालाधाराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधाराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचे पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधाराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रास्रावाचं राज्य पुन्हा मिळालं होतं. मालाधाराला व शांबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली व मागे राहिलेल्या सैनिकांना त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधारानं भद्रस्रावाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं.
ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचाच दिवस. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली, धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. दिनवतीच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनानं जेवण झाली. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला, तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने जे 7 मुलगे कुठेतरी दूर देशी गेले होते तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखीत होते. अशी ही 60 उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरांचं फल